हा, हे बघा मुलांनो, आज आपण शिकायचं आहे मल्टीमीटर कसं वापरायचं. काय कसं वापरायचं, ह्याला काय म्हणायचं? मल्टीमीटर. मल्टी म्हणजे एकापेक्षा जास्त. आपण काही व्होल्टेज चेक करू शकतो, एम्पियर चेक करू शकतो, कंटिन्युटी चेक करू शकतो. आज आपण ह्याच्यावरून बघायचं आहे एखादा सेल चार्ज आहे किंवा डाऊन आहे हे कसं ओळखायचं हे आपण मल्टीमीटर वरून बघायचं आहे. आता जवळ घ्या, चालतंय या. हे बघा, तुम्ही या जवळ चालतं. आता या ठिकाणी आपण हे बघा इथं 20 पर्यंत आणले का व्होल्टेज. हे आपण आता व्होल्टेज चेक करायचं आहे. ही आहे पॉझिटिव्ह, लाल आपल्याला दिसणारी पॉझिटिव्ह वायर, आणि ही आहे लाल निगेटिव्ह वायर. आता आपण चेक करूया आपला सेल चार्ज आहे किंवा नाही. हा आपला घड्याळाचा सेल आहे, या ठिकाणी आपण घेतलेला आहे. आता धर बघू. आता आपण जोडून बघूया किती व्होल्टेज आहे. हा, किती व्होल्टेज दाखवते बघा, सांगा. 1.47 व्होल्टेज दाखवतो. आणि हे बघा, हे आपण लाल, आणि हा सेलचं काय आहे पॉझिटिव्ह, आणि हे आपण निगेटिव्ह या ठिकाणी आपण जोडत आहोत. पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह आपण जोडलेला आहे. 1.47 दाखवतोय, बरोबर आहे. आता आपण दुसरा सेल घेऊया. ह्याला पण आपण असं जोडूया, निगेटिव्हला निगेटिव्ह, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह. आता सांगा किती आहे? 1.38. म्हणजे कुठला सेल डाऊन आहे? हा आपला सेल डाऊन आहे रेड कलरचा, आणि हा ब्ल्यू कलरचा सेल चार्ज आहे, म्हणजे ते घड्याळ जास्त वेळ चालणार. आता आपण उलट लावून बघूया, म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला पोलॅरिटीज म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण कळते. हे बघा, आता आपण हे लावून बघितलं, सरळ काय दाखवते का? पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही, तिथं फक्त व्होल्टेज दाखवत आहे. आता आपण ह्याचे टर्मिनल चेंज करूया. हे इथं धरले आणि हे इथं धरले. आता काय दाखवते बघा? मायनस चिन्ह साईन दाखवते का नाही? म्हणजे या ठिकाणी आपण उलट जोडलेला आहे. हे बघा, लाल वायर आपण निगेटिव्ह सेलला जोडलेली आहे, निगेटिव्ह टर्मिनलला, आणि काळी वायर आपण पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडली आहे. त्यामुळे ते तिथं निगेटिव्ह दाखवतं. लक्षात आलं का? हा, व्हेरी गुड. पुढच्या वेळेला आपण कंटिन्युटी वगैरे सगळं